नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीसाठी उपयुक्त प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणत्या राज्याला पाकिस्तान या देशाची सीमा लागून नाही? पर्याय क्रमांक 1 पंजाब, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश, पर्याय क्रमांक 4 राजस्थान। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 2, भारताच्या S-400 सिस्टीम सुदर्शन चक्र याचा कमाल वेग किती आहे? पर्याय क्रमांक 1 4000 मीटर प्रति सेकंद, पर्याय क्रमांक 2 5800 मीटर प्रति सेकंद, पर्याय क्रमांक 3 6000 मीटर प्रति सेकंद, पर्याय क्रमांक 4 4800 मीटर प्रति सेकंद। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4800 मीटर प्रति सेकंद। प्रश्न क्रमांक 3, भारतीय लष्कराने मे 2025 मध्ये पाकिस्तान विरुद्ध कोणते ऑपरेशन राबवले? पर्याय क्रमांक 1 ऑपरेशन बिंदिया, पर्याय क्रमांक 2 ऑपरेशन मेहंदी, पर्याय क्रमांक 3 ऑपरेशन कंगना, पर्याय क्रमांक 4 ऑपरेशन सिंदूर। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑपरेशन सिंदूर। प्रश्न क्रमांक 4, शासकीय कार्यालयात AI प्रणालीचा वापर करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक 2 पालघर, पर्याय क्रमांक 3 सातारा, पर्याय क्रमांक 4 पुणे। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंधुदुर्ग। प्रश्न क्रमांक 5, आकाशीय क्षेपणास्त्र टिंबटिंब मारा करण्यासाठी उपयुक्त आहे? पर्याय क्रमांक 1 हवेतून हवेत, पर्याय क्रमांक 2 जमिनीवरून हवेत, पर्याय क्रमांक 3 हवेतून जमिनीवर, पर्याय क्रमांक 4 जमिनीवरून जमिनीवर। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जमिनीवरून हवेत। प्रश्न क्रमांक 6, सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू पोप म्हणून कोणाची निवड झाली आहे? पर्याय क्रमांक 1 पोप लिओ 14वे, पर्याय क्रमांक 2 पोप फ्रान्सिस प्रथम, पर्याय क्रमांक 3 पोप बेनेडिक्ट, पर्याय क्रमांक 4 पोप ग्रेगरी। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोप लिओ 14वे। प्रश्न क्रमांक 7, मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कोण आहे? पर्याय क्रमांक 1 विवेक फणसळकर, पर्याय क्रमांक 2 रश्मी शुक्ला, पर्याय क्रमांक 3 देवेन भारती, पर्याय क्रमांक 4 विश्वास नागरे पाटील। चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देवेन भारती। प्रश्न क्रमांक 8, हवाई दलाचे महाराष्ट्रातील पहिले संग्रहालय कोणत्या शहरात सुरू झाले आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 ठाणे, पर्याय क्रमांक 4 नाशिक। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर। प्रश्न क्रमांक 9, भारत व पाकिस्तान दरम्यान सिंधू जल करार केव्हा करण्यात आला होता? पर्याय क्रमांक 1 मे 1948, पर्याय क्रमांक 2 सप्टेंबर 1960, पर्याय क्रमांक 3 जुलै 1966, पर्याय क्रमांक 4 डिसेंबर 1971। याचे योग्य उत्तर आहे सप्टेंबर 1960। प्रश्न क्रमांक 10, आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडात आढळतात? पर्याय क्रमांक 1 एस खंड, पर्याय क्रमांक 2 पी खंड, पर्याय क्रमांक 3 डी खंड, पर्याय क्रमांक 4 एफ खंड। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पी खंड। धन्यवाद मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।